नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनल आई बन भारी देवामध्ये. सो आज आहे गणेश चतुर्थी. सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा. सो आज काही नाही, सकाळी लवकर रेडी झालेली आहे कारण गणपती आणायला जायचं आहे. डेकोरेशनचं तर मी तुम्हाला दाखवलंच मागच्या व्हिडिओमध्ये की सगळं रेडी करून ठेवलं आहे. फक्त आता गणपती आणायचा आणि ठेवायचा, म्हणजे गणपतीची स्थापना करायची. सो रुहीला पण मस्त रेडी करते आणि मस्त पूजा वगैरे करते. आणि आज माझी पण थोडी तब्येत डाऊन आहे, रुहीची पण थोडी तब्येत डाऊन आहे, त्यामुळे ती पण थोडीशी टँकीच आहे. त्यामुळे पटकन मी फक्त ड्रेस घातला आहे, साडी वगैरे काही घातली नेसली नाही आहे कारण तेवढा वेळ पण नाही आहे आज आणि तेवढी तब्येत पण साथ नाही देते. सो पटकन फक्त खूप मस्त कुर्ता घातला आहे आणि रेडी झाली आहे. आता पटकन पटापट पुढचे कामं आवरते. आजच्या दिवशी काय काय करतो हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते. सो दाखवतेस तुम्हाला. चला. तर सकाळी उठल्या उठल्या पहिले मस्त दाराला छानसं तोरण लावून घेतलं आणि त्याच्यामुळे अजूनच असं फेस्टिवलवाला फिलिंग येत होता. आणि मग छानशी पूजा करून घेतली. म्हणून याच्या स्वस्तिक काढायचं आपल्याला. गणपतीला आणायला जायच्या आधीच सगळी तयारी घरीच करून ठेवली, म्हणजे आल्यावर जास्त उशीर व्हायला नको म्हणून जे काही सामान लागतं ते ऑलरेडी मी काढून ठेवलं होतं. घट बनवून ठेवला होता, कलश म्हणजे आलं की फक्त ठेवायचं असं बाकी ठेवलं होतं. पत्री रेडी केली ती आणि रुहीचं इथं चाललं होतं की ती पट्टी लावून तिला जायचं होतं कारण तिचं खूप दिवसांपासून चाललं होतं की मी गणपती आणायला पट्टी घालून जाणार आहे आणि डान्स करणार आहे. उलट बांधते मग. आधी पप्पा तुला बांधतात मऊ. छान छान. वाव किती छान दिसते. दोरे कापून टाकून ते डोऱ्यावर येणार नाही, ते काढू नको. उसको कल बोला था ना, इसलिए इसको याद है. नेलपेंटची पण तिनेच मला आठवण करून दिली होती. तिला ते खूप आवडतं आणि आजकाल तिच्याचमुळे मी पण लावायला लागली आहे, नाहीतर मलाही लक्षात राहत नाही नेलपेंट लावायचं. पण चला तिच्या निमित्ताने आपणही लावूया आणि तिलाही लावूया. नाही तुला नाही येणार बाळा लावता. हा रेडी रेडी छान छान. मला पट्टीच नाही दिली माऊनी. मला पट्टी दे ना. आणि पट्टी जशी लावली तसा तिला तो फील आला आणि ती लगेच डान्स करायला तिने सुरुवात केला. तिचे काही मैत्रिणी पण आल्या होत्या, त्यांच्यासोबत मिळून मग तिचा मस्त डान्स सुरू होता. किती छान छान दिसतात बघ पाय नेलपेंट लावले की. हात हात मग आम्ही गेलो होतो गणपती आणायला आणि सगळीकडे मस्त उत्साहाचं वातावरण होतं. सगळेजण आपापले गणपती घ्यायला आले होते आणि सगळेजण असे फेस्टिवल लुकमध्ये सगळंच वातावरण सगळीकडे बघायला छान वाटत होतं. आणि नेमका त्याच वेळेस पाऊस पण सुरू झालेला. सो छत्री घेऊन गणपती आणणं एक आमचा टास्कच होता.
रुपये जाते फौजी बशी होता ना. कुणाला मला कोण बरं करणार? गणपती बाप्पा. घरी आलं तुझी सर्दी गायब करणार आहेत का गणपती बाप्पा? आणि तू काय देणार गणपती बाप्पाला? खेळणी. तुझी खेळणी देणार? अजून काय देणार? अजून टॉयज देणार. टॉयज आणि खेळणी एकच असतं बाळा. अजून खायला काय देणार? कुरकुरे. नाही, चांगलं खायला द्यायचं. काय द्यायचं? गोड द्यायचं. गोड काय देणार? मोदक. तू खाणार का? तू नाही खाणार? गणपती बाप्पा म्हणाल माझ्यासोबत खा ना रुई. नाही खाणार. नाही आवडत. तुला काय आवडतं मग? खाणं आवडतं. हा, खाणं. काय खाणं आवडतं. खाणं आवडतं तुला? खाणं आवडतं. काय पत्ते आहे तुझ्या डोक्याच्या वर गेली. काय? गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. आला रे आला. गणपती आला. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा. दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. मोरया मंगल मूर्ती मोरया. आणि मस्त प्रसादासाठी आज होते उकडीचे मोदक, जे आमच्याकडे सगळ्यांनाच आवडतात. सो म्हटलं की पहिल्याच दिवशी आपण उकडीचे मोदकच प्रसाद म्हणून ठेवावेत.
दिला ना मी मग. कुठे ठेवलाय ना गणपती बाप्पा समोर. मी काय ठेवलंय. मी काय ते कुठे ठेवले. खातोय त्यानंतर देवाला छान नैवेद्य दाखवून घेतला आणि रुहीला ही मोठीच प्लेट हवी होती. तुझी छोटी प्लेट आहे. हा हा त्याचे केसाचं सगळं काढून टाकलं. ड्रेस चेंज. त्याच्यात तू नाहीये ते दुसरे. आपण कुठे गेलो होतो. हे लालबागचा राजा. त्यानंतर खूप सारे फोटोज व्हिडिओज काढले आणि लास्ट मिनिटला असं झालं की जी ढगात मी लाईटिंग टाकली होती त्याचा फ्यूज उडाला. त्यामुळे ती लाईटिंग काय चालेनशी झाली आणि मला वेळेवर दुसरी लाईटिंग त्यात ॲड करावी लागली आणि थोडेसे चेंजेस करावे लागले. सो असे फार मी थोडेफार चेंजेस केले. एवढं नोटीस होणार नाही कुणाला, पण मलाच माहिती की मी काय चेंज केलं होतं आणि काय नाही. त्यानंतर संध्याकाळी आम्ही आमच्याच क्लब हाऊसमध्ये होता सोसायटीचा जो गणपती असतो त्याला जायचं ठरवलं. इथं रुहीला मस्त नऊवारी घातली होती. तिला ॲक्च्युली ड्रेसपेक्षा ती नऊवारीतच जास्त कम्फर्टेबल होती आणि मस्त तिला इथं नथ घालत होते, पण तिला ती ठेवायची नव्हती. पण तरी त्या नऊवारीमधल्या लुकमध्ये ती इतकी क्यूट आणि छान दिसत होती ना की तिच्यासोबत आम्ही खूप सारे फोटो व्हिडिओ काढले. सो आजचा हा दिवस खूप हेक्टिक गेलाय. म्हणजे सकाळपासून कामं चालू आहे. सकाळपासून गडबड. आता कुठे थोडंसं फ्री झाली आहे. तर म्हटलं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आमचं डेकोरेशन कसं वाटलं, गणपती कसं वाटला, सगळं कसं वाटलं ते सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय.